येस. नमस्कार नमस्कार मित्रांनो, कशा आहात विद्यार्थ्यांनो? तुम्ही मस्तच असणार आहात. मी प्राध्यापक कुसुम रेखाते तुमचं माझ्या या मॅथ्स गुरु कुमकुम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. तर आज आपण जे बघणार आहे सिम्प्लिफिकेशन. मागच्या लेक्चरमध्ये आपण सिम्प्लिफिकेशनचं इंट्रोडक्शन दिलं होतं आणि त्यामध्ये तुम्हाला बोर्ड मासचा रूल कसा वापरायचा हे सांगितलं होतं. बोर्ड मास म्हणजे लक्षात आहे ना, BODMAS, बोर्ड मास. लक्षात ठेवायचं. बी म्हणजे काय होतं रे पोरांनो, सांगा लवकर. बी म्हणजे ब्रॅकेट, ओ म्हणजे ऑफ म्हणजेच काय करत असतो आपण, मल्टिप्लिकेशन ऑफ. त्याच्यानंतर BOD, डी म्हणजे काय होते सांगा. डी म्हणजे डिव्हिजन, BOD झालं. एम म्हणजे काय, एम म्हणजे मल्टिप्लिकेशन. ए म्हणजे काय, ॲडिशन. एस म्हणजे काय, सबट्रॅक्शन. समजलं का? सगळ्यात शेवटी काय ते सबट्रॅक्शन. आता जर तुमच्या डोक्यामध्ये काही वाईट विचार आले असतील तर ते सबट्रॅक्ट करून टाका आणि पॉझिटिव्ह विचार ॲड करा. आणि चला सुरुवात करूया आपण बोर्ड मासला. आत्ता सगळ्यांनी गणपतीचे लाडू खाल्ले असतील, महालक्ष्म्यांचे प्रसाद घेतला असेल, सगळं काही झालं असेल. ठीक आहे, तर आता आपण आपल्या अभ्यासाकडे बोलूया आणि आजचं हे लेक्चर सुरू करूया. आज आपण बघणार आहे सिम्प्लिफिकेशनमध्ये सिम्प्लिफिकेशन ऑफ अ न्यूमरिकल एक्सप्रेशन ह्या टॉपिकवर सिम्प्लिफिकेशनचे आणखी काही एक्झाम्पल बघूया, जेणेकरून एक्झाम्पल सॉल्व केल्यानंतर तुमच्या डोक्यात फिट बसेल. माझं असं म्हणणं आहे, कन्सेप्ट क्लिअर झाली ना की त्याचे एक्झाम्पल सोडवल्यानंतर ती कन्सेप्ट एकदम फिट डोक्यात बसते, एकदम डायरेक्ट आपल्या हार्टला जाऊन टच होते, आहे की नाही? तर ती कन्सेप्ट आपल्याला क्लिअर होण्यासाठी आणखी आपण बघूया सिम्प्लिफिकेशनचे एक्झाम्पल. जर तुम्हाला ह्यामध्ये काहीही प्रॉब्लेम आला, एक्झाम्पलमध्ये कुठलं काही समजलं नाही, तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे. ठीक आहे, चला तर आपण बघूया सिम्प्लिफिकेशनचा फर्स्ट एक्झाम्पल. आता मागच्या लेक्चरमध्ये आपण 2 एक्झाम्पल घेतले होते. या लेक्चरमध्ये आपण परत काही असे एक्झाम्पल घेऊया की तुम्हाला त्या एक्झाम्पल्सवरून बोर्ड मासचा रूल कुठं वापरायचा, केव्हा वापरायचा हे लगेच लक्षात येईल. ठीक आहे, तर चला बघूया आपण हा एक्झाम्पल काय आहे. सिम्प्लिफाय. काय करायचं आहे तुम्हाला, सिम्प्लिफाय 3 डिवाइडेड बाय 3 डिवाइड इन स्क्वेअर ब्रॅकेट इन सर्कल ब्रॅकेट 8 - 2 8 - 5 circle bracket complete, divide curly bracket again in circle bracket 4 - 2 divide circle bracket 2 plus 8/13 circle bracket complete, curly bracket complete and square bracket also complete. Now solution मध्ये आपण काय करणार आहे की नेक्स्ट स्टेपमध्ये आपलं काय असणार आहे, सोल्युशन. ठीक आहे, तर हे एक्झाम्पल जसंच तसंच तुम्हाला जर स्कूलमध्ये सोडवायचं असेल आणि स्कूलमध्ये तुम्हाला हे एक्झाम्पल तुमच्या नोटबुकमध्ये सोडवायचं आहे, तर तुम्ही नोटबुकमध्ये काय करायचं आहे की हे एक्झाम्पल जसंच्या तसंच इथं खाली लिहायचं आहे. म्हणजे सिस्टमॅटिक वाटतं बरं का, आणि टीचरला पण चेक करायला छान वाटतं. एकदा टीचरला वही छान वाटली की टीचर पटापट टिक देतात. आणि आपला काही मिस्टेक असले तर लगेच टीचरच्या लक्षात येतात बरं का. हां, तर बघा, तुमचे जेवढ्या मिस्टेक असणार तेवढी चांगली गोष्ट आहे, कारण तुम्ही त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह करणार आहात. म्हणजेच काय की असं नाही की मुद्दाहून मिस्टेक करा, मग टीचरने सांगितलं आम्हाला मिस्टेक करा मग मिस्टेकच करत बसा, असं नाही बरं का. त्याच्यामध्ये तुमच्या ज्या चुका होतील आणि टीचर जर चुका तुमच्या दुरुस्त करत असतील तर त्या योग्यच आहे. उगाच टीचरचा राग करत बसू नका. बघा आता आपण काय बघणार आहे याचं सोल्युशन. ठीक आहे, आता सगळ्यात पहिले आपल्याला बोर्ड मासचा रूल वापरायचा आहे, है ना. मी इथे का याच्यामध्ये लिहून घेते BODMAS, बोर्ड मास. आपला हा बोर्ड मास जो आहे आपण लिहूया. बी म्हणजे काय रे, ब्रॅकेट. कुठे आहे ब्रॅकेट, हा मोठा ब्रॅकेट आहे. पहिले मोठा ब्रॅकेट सोडवायचा का, नाही. पहिले काय सोडवायचा, छोटा ब्रॅकेट सोडवायचे. चला, छोटे ब्रॅकेट किती आहे, 3. कोणते ब्रॅकेट आहे, सर्कल. सोडवा. बघा, हा 3 ॲज इट इज जसंच्या तसंच लिहा. डिवाइड ॲज इट इज जसंच तसंच लिहा. सिस्टमॅटिकली सॉल्व करा, शांततेत सॉल्व करा. कुठलीही गोष्ट शॉर्टकटने मिळत नाही, तुम्हाला ती स्टेप बाय स्टेपच जावं लागते बरं का. शॉर्टकटने मिळालेली गोष्ट तुमची
जास्त वेळ टिकत नाही। मग आता 8 - 5 किती होते, सोडवा, हा 3 होते की नाही, मग लिहा, ब्रॅकेट काढून टाका, डिवाइडची साईन द्या, त्यानंतर कर्ली ब्रॅकेटमध्ये, आता हा आपण सर्कल ब्रॅकेट सोडवणार आहे ना, मग 4 - 2 किती होतो, 2 लिहा, डिवाइड, आता हा सोडवा। इथे तुम्हाला माहिती आहे जर याचे तुम्ही ॲडिशन केली तर काय होणार, याची ॲडिशन तुमची 2 + 3 2 + 8/13 याची तुमची ॲडिशन होणार आहे। बघा, तर तुम्हाला काय करायचं आहे, इथे याला मल्टिप्लाय बाय, आता बघा इथं काय करूया आपण, 13ने जर केलं तर काय होणार, मी याला पण 13ने डिवाइड केलं तर काय होईल माझं, 34 डिवायडेड बाय किती होईल, 34 डिवायडेड बाय 13। हां, हे झालं तुमचं। आता हे कसं आलं टीचर, ठीक आहे, तर हे आपण बघूया। इथं बघा, मी एक तुम्हाला रफ सॉल्व करून देते, मग नंतर आपण ते इरेज करूया। आता इथे याचा डिनॉमिनेटर, इथे जेव्हा एक सिंगल डिजिट असतो ना तेव्हा म्हणजे इथे फ्रॅक्शन नसतो आणि एक दुसरा फ्रॅक्शन असतो, बरं का, मग याचे तुम्हाला ॲडिशन करायचे, मग तुम्ही डायरेक्ट कसं करणार का, 2 + 8 10/13, हे रॉंग आहे, हे टोटली कसं आहे, रॉंग आहे, हे असं तुम्हाला करायचं नाही आहे। तर काय करायचं आहे, जेव्हा जेव्हा असा सिंगल नंबर येणार ना तेव्हा काय करायचं, या 2च्या खाली काय घ्यायचं, 1 घ्यायचं, म्हणजे याचा डिनॉमिनेटर काय झाला, 1 झाला। मग आता आपल्याला सोडवता येते की नाही फ्रॅक्शन, तुम्हाला माहिती आहे जर फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर कॉमन नसेल तर त्याची ॲडिशन होत नाही, मग तुम्हाला काय करावं लागेल, इथे फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर कॉमन करावं लागेल। मग कॉमन करायसाठी काय करावं लागेल, 2 × 13 अपॉन इथे किती येणार, 13 + 8/13, ठीक आहे, मग इथे 13 ॲज इट इज लिहा। आता 13 2 किती होतात, 26 होतात, आणि +8 किती होतात, 34/13, 26 + 8 येतात ना रे पोरांनो, येतात ना, नाही आलं तर आपलं मस्तपैकी 1 2 3 गरिबासाठी मेथड यूज करायची, बरं का। हां, आता आलं 34/13, ओके, मला वाटतं हे आता तुम्हाला समजलं असेल, तर आपण हे इरेज करून घेऊया, ओके। चला, आपण काय करूया, याला इरेज करून घेऊया। हे रफ वर्क आहे, बरं का, हे साधं वर्क आहे, पण एखाद्याच्या लक्षात नसेल आलं तर म्हणून मी लिहिलंय। मग कर्ली ब्रॅकेट मी लिहिला आणि स्क्वेअर ब्रॅकेट पण माझा कंप्लीट केला, ओके। त्यानंतर मी काय करणार, 3 डिवायडेड बाय, आता स्पीड आपल्याला वाढवायचं आहे, ठीक आहे, मग 3 डिवायडेड बाय 3 डिवायडेड बाय जसंच्या तसंच लिहा। आता मी काय करणार आहे, माझा हा कर्ली ब्रॅकेट जो आहे तो सोडवणार आहे। मग कर्ली ब्रॅकेट सोडवताना मी काय करेल, इथे या कर्ली ब्रॅकेटमध्ये 2 मल्टिप्लाइड बाय, डिवाइडची साईन काढून टाकणार, मल्टिप्लाइड बाय, इथं वर 13 लिहिणार आणि इथे 34 लिहिणार खाली। का माहिती आहे ना तुम्हाला, डिव्हिजन जेव्हा फ्रॅक्शनचं डिव्हिजन करायचं असते तेव्हा काय करत असतो आपण, मल्टिप्लिकेशनची साईन देत असतो आणि मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स घेत असतो, म्हणजेच काय, जो डिव्हिजनच्या नंतरचा जो तुमचा फ्रॅक्शन असतो ना त्याचा आपण इन्व्हर्स घेतो। इन्व्हर्स म्हणजे काय, न्यूमरेटरचं डिनॉमिनेटर आणि डिनॉमिनेटरचं न्यूमरेटर करतो, म्हणजे साध्या भाषेत जर सांगायचं झालं तर हा खालचा नंबर वर न्यायचा, वरचा नंबर खाली आणायचा, समजलं। हे झालं तुमचा सॉल्व। बघा, आता 3 डिवायडेड बाय इन ब्रॅकेट 3, आता इथे जर मी केलं तर काय होणार, माझा कर्ली ब्रॅकेट मी सॉल्व केला तर 2 × 1 = 2 आणि इथं 17 येणार, प्रोग्रेस येते की नाही, 17 × 1 = 17, 17 × 2 = 34, म्हणजेच माझं काय येणार, इथे 13 डिवायडेड बाय 17 येणार, ओके। आता इथे जर माझं 13 डिवायडेड बाय 17 आलेलं आहे तर हा मी कर्ली ब्रॅकेट काढून टाकेन, ठीक आहे। मग मी काय करणार, 3 डिवायडेड बाय, मला परत आता स्क्वेअर ब्रॅकेट सोडवायचं आहे, कारण आपल्याला सगळ्यात अगोदर काय सोडवायचं असते, ब्रॅकेट, त्याच्यानंतर मग ब्रॅकेटमध्ये तुमचं काय ॲडिशन आहे, मल्टिप्लिकेशन, सबट्रॅक्शन आहे, ते तुम्ही ते परत सिरीज घेऊन सोडवायचं आहे, ठीक आहे। आता हे इथे काय येणार तुमचं, 3 परत मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स घ्या, डिव्हिजन आहे तर मल्टिप्लाइड बाय, इथे वर 17 घ्या आणि इथे वर 13 घ्या। काय केलं मी, न्यूमरेटरचं डिनॉमिनेटर आणि डिनॉमिनेटरचा न्यूमरेटर केला, बरोबर आहे ना। हां, मग त्याच्यानंतर मी काय करणार आहे, इथे बघा मल्टिप्लिकेशन करेल, 3 डिवायडेड बाय, जर मी डायरेक्टली केलं तर 17 3 = 51 आणि 13 ॲज इट इज। परत मी काय करणार, इथे
मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स करणार, म्हणजे मला इथे डिव्हिजनची साईन असल्यामुळे 13 वर नेणार आणि 51 खाली आणणार. परत याचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर 3 1 जा 3 आणि 17 3 जा इथं आलेलं आहे की नाही. 17 3 जा काय झालं आपलं 17 3 जा आपलं झालं आहे 51. म्हणजे तुमचा आन्सर काय आहे तरी 13/17. ठीक आहे. आणि याच्यामध्ये ऑप्शन जे दिलेले आहेत ते ऑप्शन काय असतील तुमचे ऑप्शन असतील 13/17 असेल, 34/17 असेल. ओके. ह्या ऑप्शनमध्ये मग तुमचं जे ऑप्शन दिसेल तुम्हाला ते काय करायचं आहे टिक करायचं. हे आपलं आन्सर आलं. समजलं का? येस. आय होप ऑल ऑफ यू अंडरस्टूड दिस एक्झाम्पल्स. नाव अगेन वी टेक सेकंड एक्झाम्पल ऑफ बोर्ड मास. तोपर्यंत याचे स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन घ्या आणि एक्झाम्पल समजलं असेल. चला ओके. हां, तर हे एक्झाम्पल झालं. आपण सेकंड एक्झाम्पल बघूया. सेकंड एक्झाम्पलमध्ये काय आहे की तुम्हाला द व्हॅल्यू ऑफ द एक्सप्रेशन, कुठल्या एक्सप्रेशनची व्हॅल्यू काढायची, तुम्हाला या एक्सप्रेशनची व्हॅल्यू काढायची. ठीक आहे. 7 डिवायडेड बाय 7 म्हणजेच काय सिम्प्लिफाय करायचं आहे तुम्हाला. 7 डिवायडेड बाय 7 प्लस 9 मल्टिप्लाइड बाय 7 आणि मायनस 45. ठीक आहे. तर याला सॉल्व करताना मी काय करणार 7 डिवायडेड बाय 7 हे असं जसंच्या तसंच लिहिणार. 9 मल्टिप्लाइड बाय 7 मायनस 45. ओके. तर आता इथे बघा डिव्हिजनची साईन आलेली आहे, त्याच्यामुळे आपण याला 7 डिवायडेड बाय 7 काय होतं याचं 1 होणार ना. हे डायरेक्टली आपण 1 लिहू शकतो. कुठल्याही नंबरला जर त्याच नंबरने डिवाइड केला तर आन्सर काय येते आपलं 1. ही डिव्हिजनची एक आपली प्रॉपर्टी आहे. मग प्लस काय लिहिणार आपण इथे 9 7 जा 63 आणि मायनस 45. मग काय येणार तुमचं इथे 1 प्लस 63 आणि मायनस 45 म्हणजेच काय 1 प्लस 63 म्हणजे काय 64 मायनस 45. 64 मायनस 45 जर हे आपण सबट्रॅक्शन केली तर ही साधीवाली सबट्रॅक्शन तुम्हाला येते बरं का. मग इथे काय लिहिणार तुम्ही 90. हे एक सिम्पल एक्झाम्पल झालं. तर हे तुम्हाला असं सॉल्व करायचं आहे. काही विद्यार्थी काय करतात गोंधळ माहिती आहे का, इथे 7 प्लस 9 करतात, पण तसं करायचं नाही. आपल्याला बोर्डमास्टर रूलनुसारच जायचं आहे बरं का. हे एक्झाम्पल समजलं असेल तर पटकन याचा स्क्रीनशॉट घ्या आणि नेक्स्ट एक्झाम्पलला स्टार्ट करूया आपण. बघा नेक्स्ट एक्झाम्पल आपलं काय आहे, सिम्प्लिफाय करायचं आहे. एकदम सोपं एक्झाम्पल आहे. याचा आन्सर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगणार आहात. ठीक आहे. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये क्वेश्चनचा आन्सर सांगणार आहात 1-2 सेकंदामध्ये. व्हेरी इझी. बघा याचं ॲडिशन पटापट तुम्हाला करायचं आहे. 2 मिनिटामध्ये तुम्हाला हे आन्सर सांगायचं आहे. तर बघा आता काय होणार आहे, मी हे 2010 मध्ये एक्झाम्पल तुम्हाला हे तुमच्या 2010 मध्ये JNV 6 स्टँडर्डची जी एंट्रन्स एक्झाम आहे ना त्याच्यामध्ये हे विचारलं गेलेलं आहे. ठीक आहे. जर कोणी JNVची तयारी करत असेल, MTSची MTSची किंवा स्कॉलरशिपची तयारी करत असेल तर हे एक्झाम्पल त्यांनी व्यवस्थित बघायचं आहे. कारण आता इथे बघा इथे कुठली कन्सेप्ट क्लिअर होणार आहे आपली, तर डेसिमलची कन्सेप्ट क्लिअर होणार आहे. बरोबर आहे की नाही. तर डेसिमलमध्ये सुद्धा बोर्ड मास वापरायचा आहे. तुम्ही म्हणत असाल टीचर फक्त हे बोर्ड मास काय याच्यात वापरायचं का त्याच्यात वापरायचं का, आपण नुसते बोर्ड मासचे का असे स्पेशल एक्झाम्पल येतात का, असं काही नाही. बोर्ड मास हे तुम्हाला एकदा का तुमच्या डोक्यात फिट झालं ना की डायरेक्ट तुम्हाला तुमच्या हार्टमध्ये जाऊन बसते ते आणि मग ते कधीही तुम्ही विसरणार नाही. मग ते तुम्हाला जिथे जिथे यूज करायचं आहे ना तिथे तिथे तुम्ही यूज करणार आहात. ठीक आहे. तर बघा याची ॲडिशन, सिम्पल ॲडिशन आपण जेव्हा डिजिटची ॲडिशन करायची असते आपल्याला डेसिमलची. ठीक आहे. तेव्हा काय असतं, हा डेसिमल पॉईंट असतो. याला काय म्हटलं आपण डेसिमल पॉईंट है ना. हा डेसिमल पॉईंट आहे. तर बघा इथं काय आहे 20.08. या प्रत्येक नंबरला काय करा की एका खाली एक लिहा तुम्हाला जर समजत नसेल तर. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांना हे एक्झाम्पल इझी वाटतात किंवा ज्यांना हे समजतात पटकन समजतात ना त्यांनी काय करायचं आहे की याची स्पीड, या व्हिडिओची स्पीड वाढवून बघायचं आहे. आणि ज्यांना काहीच येत नाही, ज्यांना समजत नाही आहे त्यांनी 1-2 वेळेस व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्कीच हे समजून जाईल. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय आहे की 20.0008 बघा. आणि लास्टमध्ये काय फक्त 20 आहे. याच्यानंतर पॉईंट नाही
किंवा काहीच नाही. मग आता मी काय करणार की जो मोठा आहे ना, ज्याचे 20 पॉईंटच्या नंतर जेवढे सगळे जास्त डिजिट आहेत ना त्याला बघणार मी. इथे किती आहे, तिसऱ्या नंबरला 1 to थर्ड नंबरला 1 2 3 डिजिट आहे, बरोबर आहे. मग याला मी काय करणार, एक साथ करणार, म्हणजे एकसारखं करेल, जेणेकरून काय होईल, तुम्हाला ॲडिशन करायला सोपं होईल. आणि जिथे जिथे काही नंबर नाही तिथे तिथे 0 ठेवणार मी. आता बघा इथे 20 पॉईंट फक्त किती होतं, 0.8 होतं, फक्त 0.8 होतं की नाही. यानंतर हे 2 0 मी ठेवले, त्यानंतर इथं 0.08 होतं, मग 1 0 मी ठेवला, इथे 0.008 होतं, आणि इथे काहीच नव्हतं, तर मी हे पूर्ण 4ही 0 इथे ठेवून दिले. ठीक आहे. मग आता मी काय करणार, याची ॲडिशन करणार. तुम्हाला माहिती आहे इथे युनिट प्लेस असतो, इथे टेन्स प्लेस असतो, 100 प्लेस, आणि इथे 1000 प्लेस असणार, आणि इथे काय असतं आपला पॉईंटच्या अगोदरचा. हे जे प्लेस आहेत आपले हे आपण बघितले. आता युनिट प्लेसची ॲडिशन युनिट प्लेसमध्ये आपण करूया. इथे 0, इथे किती येईल, 0 + 0 + 8 + 0 किती येणार, फक्त इथं 8. ओके. त्यानंतर काय येईल आन्सर तुमचं, बघा नंतर येईल तुम्हाला 0 + 8 + 0 + 8 8 + 0 0 0 8. आता हा 0 आहे, 0 लिहा, डेसिमल पॉईंट जसाच्या तसाच लिहा, आणि 0 ॲज इट इज. 0मध्ये 0 ॲड केलं तर 0च येतात. 2 1 2 2 2 4 2 3 6 2 4 8. 2ची 4 वेळा ॲडिशन केली, 8 आलं. माझा आन्सर काय आलं, 80.0888. इथे सिम्पल आहे, फक्त तुम्हाला ॲडिशन करायची आहे. जर तुम्ही याच्यामध्ये गोंधळ नाही केला ना तर तुमचं 1 मार्क्स तुम्हाला पटकन मिळतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये विद्यार्थी काय गोंधळ करतात की इथे आता बघा, हे इथं काय गोंधळ करतात, काय करू नये हे सांगते मी. इथं असं करून ठेवतात. इथं 20.008 आहे ना, मग असं लिहितात. मग इथं 20.0008, आणि मग लिहिताना काय लिहितात की ते इथं 20 आहे, तर ते काय करतात, असे 20 लिहितात, आणि पॉईंट लिहितच नाही, मग त्याची ॲडिशन करतात. मग ते इथं काहीतरी वेगळंच होतं त्यांचं. मग 0, मग 8 + 0, आणि इथे किती होणार, मग ते पॉईंट 2 डिजिटच्या नंतर कुठेतरी पॉईंट देऊन देणार. हे अशा गोष्टी भरपूर होतात. मग त्यांचं ॲन्सर जे आहे ते ॲन्सर वेगळं येतं. इथे भरपूर सारे ॲन्सर तुम्हाला दिलेले, 4 ॲन्सर दिलेले आहेत, त्यापैकी तुम्हाला एक काढायचं आहे. ठीक आहे. समजलं असेल हे एक्झाम्पल. चला पटकन स्क्रीनशॉट घ्या किंवा हे आपल्या वहीमध्ये उतरवा. बघा हे आपण एक्झाम्पल सोडवूया आता. द व्हॅल्यू ऑफ एक्सप्रेशन काय आहे आपलं की 60 प्लस इन स्क्वेअर ब्रॅकेट 7 डिवायडेड बाय इन कर्ली ब्रॅकेट 6 डिवायडेड बाय 1 डिवायडेड बाय 5 मायनस 3 सर्कल ब्रॅकेट कंप्लीट, कर्ली ब्रॅकेट कंप्लीट, आणि स्क्वेअर ब्रॅकेट पण कंप्लीट ऑफ 12/7 इज. आता काय असणार आहे, तर यामध्ये सुरुवातीला काय करणार आपण, बोर्ड मास्टरनुसार सगळ्यात पहिले ब्रॅकेट सोडवणार. 60 प्लस जसंच्या तसंच लिहा, 7 डिवाइड जसं तसंच लिहा, कर्ली ब्रॅकेट जसाच्या तसाच लिहा, 6 जसाच्या तसाच लिहा, आणि हा जो ब्रॅकेट आहे हा सॉल्व करायचा. मग हा ब्रॅकेट सॉल्व करताना काय करावं लागेल, 1 डिवायडेड बाय इथं 5 मायनस, आता इथं काय सुरुवातीला सबट्रॅक्शन आहे. ठीक आहे. तर आपण सबट्रॅक्शन करून घेऊया. इथं 5 मायनस 3 किती होतात, 2 होतात. इथे जर 2 केलं मी तर इथे काय ना माझं ऑफ म्हणजे काय तरी मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. 12/7 लिहून घ्या. त्यानंतर बघा 60 प्लस 7. आता कुत्रे सकाळी पण उठतात आमचे, रात्री झोपला सुरू झाली की ते झोपला सुरू होती बरं का. तर इथे 7 डिवायडेड बाय काय होणार, इथे 6 डिवायडेड कर्ली ब्रॅकेट जसं तसा. आता 1 डिवायडेड बाय 2 म्हणजे काय, मी इथे लिहिणार 1 डिवायडेड बाय 2. ओके. मी काय लिहिणार इथे 1 डिवायडेड बाय 2. मग नेक्स्ट याच्यामध्ये माझा हा ब्रॅकेट निघून गेला, हा कर्ली ब्रॅकेट आणि स्क्वेअर ब्रॅकेट जसाच्या तसंच. इथे 12/7 घेणार. ओके. मग 12/7 घेतल्यानंतर काय होईल बघा, तर तुमचं जे 1 बाय हे डिवायडेड बाय ना, हा आपण कर्ली ब्रॅकेट पण काढून घेऊया. म्हणजे इथं 60 येणार, आणि प्लस 7 जसंच्या तसंच डिवायडेड बाय हा कर्ली ब्रॅकेट निघून जाईल, म्हणजे काय येईल इथं 6, आणि मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स. ओके. कुठपर्यंत आलो होतो आपण, तर इथे 60 प्लस 7 डिवायडेड बाय ह्याची आपण काय केली, मल्टिप्लिकेशन केली.
म्हणजेच डिव्हिजनचा आपण मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स घेतला तर 6 मल्टिप्लाइड बाय 2 आला. ठीक आहे. मग नेक्स्ट स्टेपमध्ये काय करणार आपण, इथे 7 डिवायडेड बाय जसं तसंच राहू द्या सध्या आणि मल्टिप्लाय करा. ब्रॅकेट सोडवताना आपण मल्टिप्लिकेशन फर्स्ट करूया. 6 मल्टिप्लाइड बाय 2 12 आणि ऑफच्या ऐवजी आपण जे घेतलेलं आहे 12 बाय 7. ठीक आहे. ब्रॅकेट निघून जाईल म्हणजे काय होणार, इथे 7 डिवायडेड बाय 12 म्हणजे आपण असं लिहू शकतो की नाही, आणि 12 बाय 7. ठीक आहे. मग आता हे कॅन्सल होऊन जातं. 12 × 12, कारण तुम्ही मल्टिप्लिकेशन जरी केली तरी काय येणार आहे तुमचं, 12 7 जा 12 7 जा आणि 7 12 जा, 1 अँड सेम थिंग. म्हणजे याचा आन्सर काय ते तुमचं 1. मग इथे काय येणार 60 + 1. समजलं. मग तुमच्या ऑप्शनमध्ये काय आहे, ऑप्शनमध्ये ए ऑप्शन आहे तुमचं बघा. ए ऑप्शन तुमचं काय दिलेलं आहे ह्याच्यामध्ये, ऑप्शन लिहायचं विसरून गेली मी तुम्हाला. 12, त्याच्यानंतर बी ऑप्शन आहे 60, सी ऑप्शन आहे 64 आणि डी ऑप्शन आहे तुमचं 61. तुमचं ऑप्शन काय असणार आहे 61. 60 + 1 म्हणजे 61 हे तुमचं आन्सर आलेलं आहे. समजलं. चला हे पण स्क्रीनशॉट घेऊन घ्या. तर आज आपण 5 ते 6 एक्झाम्पल या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे. तर अशाच प्रकारे आणखी आपण प्रॅक्टिस करणार आहे. ठीक आहे. तर हा व्हिडिओ बघून तुमच्या लक्षात आलं असेल की बोर्डमासचा रूल कसा यूज करायचा आहे आपल्याला आणि स्टेप बाय स्टेप आपल्याला जायचं आहे. बघा, घाई कुठलेही करू नका. मॅथ्स जे आहे ना, मॅथ्समध्ये सोडवताना स्टेप बाय स्टेप ॲन्सर काढा, बरोबर ॲन्सर येते तुमचं. आणि मॅथ्स हा विषय असा आहे की तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळवून देते, बरोबर आहे. मग तुम्ही जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देता ना, त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये काय असतं बरं का, एक तर रिझनिंग ॲबिलिटी असतं, म्हणजे मेंटल ॲबिलिटी ज्याला म्हणूया आपण. मेंटल ॲबिलिटीमध्ये काय आहे की तुम्हाला खूप इझी क्वेश्चन आहे ते पटकन येऊन जातात तुमचे. म्हणजे काही मुलं तर त्याच्यामध्ये एवढे बस फक्त 15 मिनटामध्ये तो 40 क्वेश्चन सॉल्व करून देतात आणि ते पण आउट ऑफ घेतात. राहतो प्रश्न मॅथ्सचा, तर मॅथ्समध्येच त्यांचं काहीतरी घोळ होऊन जातं. तर तो हे व्हिडिओ बघून तुमचा होणार नाही याची खात्री आहे मला. आज जर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. असेच आपण परत एक व्हिडिओ घेणार आहे. ठीक आहे. धन्यवाद.